हॅलो एव्हरीवन, वी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. कोणत्याही एज ग्रुपमधील महिलांचं सौंदर्य साडी नेसल्यावर अधिक खुलून येतं, यात वादच नाही. पण काही काही पारंपरिक साड्या अशा आहेत की त्यांचा जो रॉयलपणा असतो ना, तो आपोआपच ती साडी नेसणाऱ्याच्या अंगखांद्यावर, चेहऱ्यावर झळकू लागतो. या साड्या म्हणजे खऱ्या अर्थाने कोणत्याही कार्यक्रमाची, सणासमारंभाची शान आहेत. तर या अशा साड्या आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात. तर इथे मी 5 सुंदर साड्यांचे प्रकार दाखवतीये आणि या साड्या तुम्ही कोणत्याही प्रसंगासाठी नेसू शकता. नंबर 1, पैठणी साडी. आपल्या कपाटात एक तरी रेशमी भरजरी पैठणी असावी, अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलेची असते. हल्ली महाराष्ट्रातल्या तरुण मुली लग्नासाठी बनारसी शालूऐवजी महाराष्ट्रीयन पैठणी नेसण्यास जास्त प्रेफरन्स देत आहेत. यामध्ये तुम्हाला अनेक कलर्स तसेच व्हरायटी बघायला मिळेल. आता लग्नाचा सीझन सुरूच आहे, त्यामुळे जर तुम्हाला पैठणी साडी खरेदी करायची असेल तर तुम्हाला दुकानामध्ये खूप छान छान अशा डिझाईनमध्ये साड्या मिळून जातील. नंबर 2, बनारसी सिल्क साडी. कोणत्याही कार्यक्रमाची, सण-समारंभाची शान आहे बनारसी साडी. अजूनही बऱ्याच ठिकाणी नवरी बनारसी शालू नेसूनच लग्नासाठी उभी राहते. आपल्याकडे एखादी तरी बनारसी साडी असायलाच हवी. ही साडी नेसल्यानंतर तुम्ही बघाल की एकदम रिच आणि रॉयल लुक मिळतो. यावरती जास्त मेकअप करण्याची पण गरज लागणार नाही. एकदम खास प्रसंगी या साड्या नेसल्या जातात, त्यामुळे ही साडी सुद्धा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. नंबर 3, कांजीवरम साडी. कांजीवरम साडी ही मूळची तामिळनाडूची. दक्षिण भारतात कोणत्याही लग्न कार्यात, शुभ प्रसंगी नेसण्यासाठी महिला कांजीवरम साड्यांनाच पहिला मान देतात. कांजीवरम साडी ही भारतातल्या महागड्या साड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या ज्या मी तुम्हाला साड्या दाखवते त्या आपल्या भारतामध्ये मोस्ट पॉप्युलर म्हणून साड्या आहेत. त्यामुळे तुम्ही भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तिथे तुम्हाला या साड्या अगदी आरामात मिळून जातील. आता जर तुम्हाला साऊथ इंडियन लुक पाहिजे असेल तर तुम्ही कांजीवरम साडी नेसू शकता. दिसायला अगदी सुंदर असते, त्यामुळे कुठल्याही फंक्शनसाठी अगदी परफेक्ट ठरेल. नंबर 4, नारायणपेठ साडी. तर आपल्या सगळ्यांनाच सण समारंभ असू देत किंवा लग्न समारंभ असू देत, एक पारंपरिक टच हवा असतो. पारंपरिक साडीमधील एक प्रकार आहे तो म्हणजे नारायणपेठ साडी. नारायणपेठ हा देखील साडीचा एक अतिशय सुंदर आणि देखणा प्रकार. तिच्या मोठ्या मोठ्या बॉर्डर अगदी पाहता क्षणीच लक्ष वेधून घेतात. नंबर 5, चंदेरी सिल्क साडी. चंदेरी सिल्क साडी ही मध्य प्रदेशाची ओळख. 3 प्रकारच्या फॅब्रिक पासून ही साडी तयार केली जाते. भारतातील उत्कृष्ट साड्यांपैकी एक म्हणून चंदेरी सिल्क साडी ओळखली जाते. बऱ्याच सेलिब्रिटींची पण आवड आहे चंदेरी सिल्क साडी, त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा ही चंदेरी सिल्क साडी नक्की असायला हवी. खूप गॉर्जियस लुक देते, तसेच एक शाईन लुक देते. पाहता क्षणी सगळ्यांना आवडेल अशी ही साडी आहे. तर हे साड्यांचे 5 प्रकार होते जे तुमच्याकडे असायलाच हवेत. प्रत्येक फंक्शनसाठी परफेक्ट ठरणारे आहेत, त्यामुळे जर तुमच्याकडे यामधील काही प्रकार नसतील तर ते तुम्ही नक्कीच खरेदी करा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.